व्यासपीठावर बसलेले स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे खजिनदार सुर्वे सर, प्रमुख पाहुणे, पत्रकार संपादक सचिन अर्जुनकर सर, मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर सर, आपले सल्लागार दिलीप लाड सर, नेते सुभाष राणे सर आणि माझ्या सर्व सळसळत्या रक्ताच्या आणि जिवंत हृदयाच्या अशा माझ्या सर्व बांधवांना माझा जय बोला. स्वतंत्र कोकण राज्य अभियान मागे आम्ही ह्या संदर्भात प्रत्येकाच्या मनात असतं की स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे काय. या संदर्भात आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. त्या संदर्भात माहिती आम्ही दिली होती. परंतु ही आता आम्ही 3-4 पत्रकारांनी ह्या विषयावरती मला विचारलं की स्वतंत्र कोकण राज्य अभियानचा अर्थ काय. मी बोललो आम्ही उद्देश तर सांगितलंय तुम्हाला, तर आम्हाला उद्देश नको, आम्हाला अर्थ पाहिजे. मी त्यांना मागाशी बोललो खाली की तुम्हाला देतो, तुम्ही आलात तर तुम्हाला सांगितलं. थोडक्यात सुरुवात करताना मी स्वतंत्र कोकण राज्य अभियानचा अर्थ सांगतो, त्या शब्दाचा अर्थ सांगतो. स्वतंत्र कोकण राज्य म्हणजे एक अभियान आहे, एक चळवळ आहे, संस्था नाही आहे. आणि हे अभियान एक अन्यायाचा बंड आहे, एक स्वातंत्र्याचा अभिमान आहे, अन्यायाशी झुंज आहे. म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान. स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे एक क्रांतीच्या ज्वाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे जे कोकण हा आमचा हक्काचा नारा आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे आमच्या कोकणामध्ये आपापसात बंधुत्वाचा ध्यास म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान. स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे आमचा बंडाचा निशाण जे आम्ही झेंडा ठेवलाय वरुणकराचा, तो आमचा बंडाचा झेंडा आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान म्हणजे संविधानमय युक्त असा संपूर्ण कोकण भूमीचा विकास म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान. मी या सुरुवातीला ज्यांना हा कोकण रत्न पदवी प्रदान सोहळा आता आपण पार पाडतोय. आणि जेव्हा ही संकल्पना आम्ही मांडली स्वतंत्र कोकण राज्य अभियानाच्या वतीने कोकण रत्न पदवी द्यायची कोकण रत्नांच्या सपुत्रांना, कोकण भूमीच्या भूमिपुत्रांना, त्यावेळी आम्हाला आम्ही सुरुवातीला कमी प्रमाणात करायचा विचार चालला होता, 30 लोकांना द्यायचा. परंतु एवढा प्रतिसाद मिळाला संपूर्ण कोकणामध्ये कोकण भूमीतून आम्हाला की सुरुवातीला आम्ही 30 लोकांना द्यायचं होतं. पण आम्हाला आज टाकायचं जेव्हा सप्टेंबरला संपलं तेव्हा 400-450 नामांकन आमच्याकडे आलेले. आणि जेव्हा बंद केलं त्याच्यानंतर 1800च्या वरती नामांकन आली. आज आपण 100च्या आसपास लोकांना कोकण रत्न पदवी आपण देत आहोत. पण एक लक्षात ठेवा, कोकण रत्न ही पदवी तुम्हाला दिली गेली नाही, कोणाला दिली गेली आहे तर तुम्ही सामाजिक कार्य करत असताना, तुम्ही स्वतःच्या कार्य करत असताना जो तुम्ही मेहनत करता त्या मेहनतीला हा कोकण रत्न आहे. तुम्ही जो घाम गाळून रक्त करता त्या रक्तालाही कोकण रत्न पदवी आहे. जे लोकांचा विरोध सहन करून जे टक्के तोडणे तुम्ही सहन करता त्या विरोधाला तुमच्या कोकण रत्न पदवी आहे. तुमच्या त्यागाला आहे, तुमच्या समर्पणालाही कोकण रत्न पदवी आहे. तुमचं नाव फक्त हे विश्वस्त आहे. आणि म्हणूनच ही कोकण रत्न पदवी तुम्ही जे त्याग केलाय, जे समर्पण केलंय, तुमच्या वैयक्तिक उल्लेखनीय कार्याबद्दल असो किंवा सामाजिक कार्याबद्दल असो, या सर्वांना त्यांना आपण ही कोकण रत्न पदवी दिलेली आहे.